आता बघूयात राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये पाणलोट क्षेत्रात 3% वाढ। तलावांमध्ये 93% पाणीसाठा। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। राज्यात पावसाची 5 दिवस उघडीप। मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पावसाची उघडीप, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हलक्या सरींचा अंदाज। पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 188 टीएमसी पाणीसाठा। जिल्ह्यातल्या 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ। पाणीसाठा 29.35%वर। गेल्या 24 तासांमध्ये 9586 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू। अमरावतीतील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडले। वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीतील अनेक प्रकल्पांमधला जलसाठा असमाधानकारक। येलदरी जलाशयात केवळ 33.74% इतकाच पाणीसाठा। परभणीकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। अहमदनगरच्या राहुरीतील मुळा धरण 23 टीएमसी भरलं। मुळा धरणातून 2000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग। लोणावळा शहरात लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक। आतापर्यंत लोणावळ्यात 1856 पासून तब्बल 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद।